गावाकडनं कणी आपल्या झाडाची केळी कच्चे आहेत, आता मला हे कणी विकत घालायचे आहेत। ही गावाकडनं कणी चुन्याचे पाणी करून त्यातनं धुवून पाठवलेले आहेत। आता फक्त कापडात गुंडळून कणी डब्यामध्ये ठेवायचं। हॅलो नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। आणि थंडी तर इतकी परवा दिवशीपासून सुटले की नाही आमच्याकडे, तर 2-3 दिवस झाडण्यात गेलं, 2 दिवस झाडण्यात गेले, 1 दिवस पसारा लावण्यात गेला। त्यानंतर थंडी इतकी वाढली की नाही, त्यामुळे माझा घसा आणि डोकं वगैरे दुखायला लागलेलं, त्यामुळे तब्येत बिघडलेली। मी रात्री कणी गोळी खाली जेवली, तशीच झोपली होती। रात्रीची जेवलेली भांडी कणी मी अशीच खरकटा फक्त काढून ठेवली आणि असंच ठेवलं होतं। सकाळी आता नीलच्या डब्यासाठी इथं मी घेवड्याची शेंगची भाजी केली आहे। त्यानंतर इथं दूध गरम करून ठेवलेलं आहे, हे शिळं आणि ते ताजं। हे मी चपातीला पीठ मळून ठेवलेलं आहे। आता बरोबर कणी 7:45 वाजलेले। भाजी झालेली आहे माझी। हा शिळा भात इतका उरलेला आहे की मी ह्याचा मी फोडणीला देणार। त्याच्या अगोदर कणी ही भांडी आपल्या इथे घासून घेते। एकदा भांडी झाली की बरं वाटतं, कारण ते कट्ट्यावर असंच ठेवून इकडे जेवण करायला की अजिबात असं तर होते। तर पहिल्यांदा मी भांडी घासून घेते, त्यानंतर चपाती करून आपण भात फोडणीला देऊया। कधी पण कधी फोडणीचा भात असा पसरट भाजण्याचा चित्रा, तर मी असा खडखड तवा आहे बघा, जुना तवा आहे। मी कधी असं मासे फ्राय किंवा मासे फ्राय म्हणण्यापेक्षा तो ह्याचा खारा बांगडा असतात नाही, तो करायला किंवा खरडा करायला किंवा असा भात फोडणीला टाकायला कधी हा तवा वापरते। हा खूप जुना आहे हा तवा माझा। तर ह्यामध्ये मी असा भात फोडणीला टाकला आहे। यासाठी मस्त असा कधी फडफडीत भात तयार आहे। किलोचा डबा आणि बॉटल भरून ठेवलेले। माझं कणी माझं आवरलेलं आहे, त्यांचं झाड वगैरे सगळं झालेलं आहे। इथं मला गरगट करायचं, त्यासाठी मी इथं तयारी करून ठेवलेली आहे। आता कणी चहा घेते, चहाने नाश्ता थोडासा करूया, त्यानंतर परत कामाला लागेल। चला पहिल्यांदा कणी गरगटचं कुकर लावते, त्यानंतर भांडी घासून घेऊया। इथं मी शेंगदाणे आणि ह्याला कणी आमच्याकडे जगदाळाचे दाणे म्हणतात किंवा खुटोड्याचे दाणे म्हणतात, तर ते ह्यात कणी काळवटानं पण घालतात, पण मी रात्री विसरले होते भिजत घालायला, त्यामुळे हे 2च घालणार आहे। त्यानंतर हे चाकवाची पानं असतात ना, ती पानं फक्त घ्यायची आणि धुवून घ्यायची। धुतल्यानंतर ही अशी बारीक चिरून घ्यायची। त्यानंतर लसूण मी साल काढून घेतलेला आणि टोमॅटो चिरून घेतलेला। इकडे गरगटाला कणी कुकर ठेवलेला, ती भांडी घासून घेऊया आणि हा ओटा धुवून घेऊया। चला भांडी झालेत, आता कुकरला कणी शिट्या पण व्हायला लागल्यात, अजून 3 होऊ दे। त्यानंतर गॅस बंद करते, कुकर बाजूला काढून कणी ओटा पण साफ करून घेते। ही कणी कुकर होईपर्यंत माझी चहा नाश्ता जेवण वगैरे बनवलेली सगळी भांडी घासून झालेली। आता ओटा देऊन घेऊ। कपडे रात्री धुवायला टाकली होती मशीनला, ती उन्हात घालून दुसरी टाकून घेऊया। 10 वाजले तरी थंडी जाईना।
पक्षी कसा वर ओरडायला लागला कुठला आहे काय असं बाहेर आलं तसंच की नाही फुलं काढून घेऊन जाऊया. इथं मी ह्याचा की नाही व्हाईट कलरचा शर्ट टाकलेला आहे, ते आला टाकून की नाही भिजत घातले. कपडे पण मशीनला लावून झालेले आहेत आणि ते आलामध्ये व्हाईट शर्ट घातलेला आहे म्हणजे निघतोय चांगला. त्यानंतर हातावर धुवून टाकेन. आता की नाही देवपूजा करून घेऊया. इथं मी की नाही गरगट पण फोडणीला टाकलेलं आहे. आता मस्तपैकी की नाही उकळी येऊ द्या आणि 10-15 मिनटं परत उकळी आल्यानंतर मी की नाही शिजवून घेणार आहे. तर तोपर्यंत हे कुकर हे पण घासून की नाही ठेवते म्हणजे 2-4 भांडी पण जी पडल्यात की नाही ती पण पडत नाहीत. नंतर जेवलेली का चहासोबत घासायला येतात. गरगट बघूया तर झालेलं आहे बघा. चाकवतचं गरगट म्हणतात त्याला. गॅस बंद करते आता. इथं की नाही उन्हाला जरा की नाही दळप करायचे म्हणून ज्वारी ठेवलेली आहे आणि गहू ठेवलेला आहे. बसून की नाही जरा गहू चांगला आहे तरी पण की नाही थोडंसं पाकडून घेऊ जिरं नवीन सूप आहे की नाही हे आमच्या इथं की नाही गजलक्ष्मी म्हणून संक्रांतीला करतात की नाही. ते की नाही ह्या सुपात म्हणजे सुहासिनीचा शृंगार घालून की नाही खाली गजवर ठेवून हे देतात लक्ष्मी वाहन म्हणून, गजलक्ष्मीचं वाहन म्हणून. आणि सूप की नाही चांगलं आहे पण ना पकडायला येत नाही. माझे जुने सूप थोडंसं की नाही असे काळपट झाले मी हे वापरायला घेतलं तर पण त्यानं पाकडून कचरा बाहेर लगेच निघते त्यांना नाही. बाहेर पडलं. ते मी गव्हाचं दळपणी लावलेलं आहे. पहिला घाणावर टाकलेलं आहे अजून इतकं दळायचं आहे. त्यानंतर तुम्ही हे तांदूळ थोडंसं अजून निवडायचं आहे. इकडे तांदूळ निवडून उन्हात ठेवलेलं आहे. हे मला ज्वारीत पण घालायचं आहे आणि थोडंसं वेगळं तुम्ही तांदळाचं पीठ पण करायचं आहे. तांदळाच्या पिठाच्या आंबोळ्या करायला बरं पडतं त्यामुळे तुम्ही वेगळं असं तांदळाचं पीठ तयार करणार आहे. त्यासाठी ते थोडंसं ऊन लागायलासाठी की नाही ठेवलेलं आहे. थोडंसं जरी उन्हात थांबलं ना तरी ऊन लागतं आणि सावलीत आले की थंडी वाजते. जसं अजून पूर्णपणे असं कवर झालेलं नाही आहे त्यामुळे सारखी कोरड पडते, पाणी त्यावंच वाटते आणि घसा असं खवखवल्यासारखं. चला थोडंसं नाही ते गिरण होईल तोपर्यंत आता जीवला वाढून घेऊया. जेवायला इथं की नाही चपाती मी अर्धी घेतलेली आहे. घेवड्याची शेंगची भाजी, गरगट आणि भात. पण असं घसाई असल्यामुळे तुम्ही जेवणच जात नाही. जेवायला नकोच वाटते पण ते गोळ्या खायचे त्यामुळे तुम्ही जेवायला. गिरण झाल्या बंद करूया. इतका गहू आहे ते पण मी आता ठेवणार आहे पुढच्या दळपासाठी. उन्हाळ्यात काढलेलं आहे उरलेलं पीठ पण यात भरून ठेवूया. गव्हाचं दळ तरी झालेलं आहे. आता ज्वारीचं पण तसंच हातासरशी घालून देते. गव्हाची जाळी मी काढलेली आहे 1 नंबरची. आता 2 नंबरची टाकते ज्वारीसाठी. गहू बारीक असं एकदम पीठ लागते त्यामुळे त्याला बारीक जाळी आणि ला ज्वारीचं काय थोडंसं असं किंचितचं मोठं लागतं त्यामुळे त्याला 2 नंबरची जाळी घालते. ज्वारी टाकले थोडंसं. आता काय ह्यामध्ये तांदूळ टाकूया म्हणजे पाणी सुगडं अशी मी घातली होते. चला ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.